अभ्यास 92. मागासलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता मोफत शिक्षणाची सोय सरकारने केली आहे. तसेच त्यांना शिष्यवृत्त्या देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याकरिता वसतिगृहाची सोय देखील करण्यात आली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. यापूर्वीच अशा तऱ्हेचे प्रयत्न केले गेले असते तर आज जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती निर्माण झाली नसती, अशी माझी समजूत आहे. मागासलेल्या वर्गाच्या लोकांनी शिक्षण घेऊन इतर लोकांबरोबर यावे, अशा दृष्टीनेच हे सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या सवलती देण्याकरिता सरकारला फार मोठा खर्च येतो. परंतु इतके असून देखील लोक या सवलतींचा फायदा योग्य प्रमाणात का घेऊ शकत नाहीत, हे मला समजत नाही. आज काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मागासलेल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता विद्यालये आणि वसतिगृहे आहेत, परंतु त्यात पुरेसे विद्यार्थी नाहीत. याचे मुख्य कारण त्यांच्यापैकी बहुसंख्य लोकांची आज अशी परिस्थिती आहे की त्यांना 2 वेळ पुरेसे जेवण देखील मिळत नाही. तेव्हा ते इतर लोकांबरोबर यावेत असा प्रयत्न करावयाचा असेल तर मुख्यतः त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल असा प्रयत्न केला पाहिजे. असे सांगण्यात येते की त्या लोकांमध्ये अजून शिक्षणाची आवड निर्माण झाली नाही. हे खरे असेल तर त्याचे कारण शोधून काढले पाहिजे व ते दूर केले पाहिजे. मला अशी खात्री आहे की या गोष्टीचा चांगल्या तऱ्हेने पाठपुरावा केला तर आपला जो उद्देश आहे तो निश्चितपणे साध्य होईल. देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही गोष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे. परिच्छेद. मागास लोकांची संख्या या देशात फार मोठी आहे. कोणत्याही देशाची सर्वसाधारण प्रगती होण्याच्या दृष्टीने त्या देशातील सर्व समाज घटकांची समान उन्नती होणे आवश्यक असते. म्हणून या देशातील मागास वर्गाचे लोक देशातील पुढारलेल्या वर्गाच्या लोकांबरोबर कसे येतील हे आपण पाहिले पाहिजे व त्या दृष्टीने सतत कसोशीने सर्व बाजूने प्रयत्न केले पाहिजेत.